व्यक्तीच्या मागे एका स्त्रीचा हात असते आणि ते आमच्या आईने घडवून दाखवलेलं आहे. आज जगामध्ये कितीतरी साधू संत आहेत, कितीतरी जाणीमानी लोक आहेत की ज्यांचे कितीतरी त्यांचे वाले गाणे म्हणा, कितीतरी अनुभव मार्गदर्शन हे ते मिळतात. पण आज आमचे बाबा असे आहेत की आमच्या बाबाच्या सोबतीला आमच्या आईचे नाव येतात. आणि हे आमच्या आईचे नाव का बरं येते? त्या मूर्तीने, त्या आईने तो त्याग घडवला, असं त्यागी जीवन काढलं की आज आम्ही हे सर्व करू शकत नाही. आणि आम्ही तात्पुरता हा विचार करतो की नाही आम्ही आमच्या पती परमेश्वराच्या शब्दाला मान देऊ, पण आम्हाला पती परमेश्वराचे शब्द जर त्यांचे विचार पटले नाहीत तर आम्ही त्या गोष्टीला त्यांचा थांबवतो की नाही हो तुम्ही इथे चुकले. पण आईने बाबावर विश्वास का केले? कारण त्यावेळेची बाबाची परिस्थिती तशी होती. बाबाने भरपूर दुःख पाहिलेले होते. आज बाबा लहान असताना त्यांना एक डोळा सुद्धा दिसत होता आणि भूत बाधाच्या याच्यामध्ये बाबा कितीतरी हारले होते. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा तिची अवस्था पाहून आई बाबांना जेव्हा त्या एका संन्यासाने मंत्र दिला त्यावेळेस आईला हेच विचार आलं की चला आपले पती परमेश्वर काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांना आपल्या कर्मावर विश्वास होता. कारण आईने कुठेतरी अभ्यास केला असेल, त्यावेळेस ती दुसरा वर्ग शिकली होती त्याला महत्व नाही, ती 12 वर्षाची होती त्याला महत्व नाही. आई त्यावेळेस किती अनुभव तिला निर्माण झाला होता. तिने आपल्या संसारामध्ये का पाहिलं होतं, तिने आपला नवीन संसार सुरुवात करत असताना जे दुःख पाहिले होते त्यामध्ये आईला कुठेतरी असं जाणवत होतं की आपण आता आपल्या पती परमेश्वराच्या प्रत्येक कार्याला साथ जर देऊ तर समोर दुःखी कष्टी कुठेतरी आईला कुठेतरी भीती वाटत होती की आज हा मंत्र जर नाही जमला तर माझ्या पती परमेश्वराचं काय होईल. पण एक असते ना आपल्यावरूनच आज आपण मार्गात आहोत, आज आपल्यावर कोणते दुःख आले आणि जर ते दुःख दूर नाही होत असले तर आपण खंबीरपणे उभं राहतो, भगवंताला सांगतो. पण आपले कर्म कुठे चुकले असेल तर आपल्या मनात भीती निर्माण होते की मी आज इथं चुकली आहे आणि याच्यामुळे जर आज आम्हाला मार्गदर्शक साहेब हे शब्द देतात आणि त्या शब्द जर आमच्या कर्मामुळे जर आमच्यात काही पुन्हा दुःख आले तर आम्ही काय करू. पण सर्व काही घडते कर्मावर. आणि आज आईने जे काही हे सर्व केलं आहे ते बाबाला सहकार्य दिले म्हणून एवढी मोठी भगवत प्राप्ती झाली. आज बाबाने आम्हाला परमेश्वराशी मिळवून दिले. आज आम्हाला भगवान बाबा हनुमानजी जागृत शक्ती हे बाबाने आम्हाला दाखवून दिले. आज आमच्या अनुभवातून ते बाबा दिसले. तर हे कसे दिसले? आज त्या माय माऊलीने बाबाला साथ दिला नसता तर बाबाने परमेश्वराची प्राप्ती केली नसती आणि ती परमेश्वराची प्राप्ती झाली नसती तर आज हा आपला एवढा गोकुळ दिसला नसता. बाबा नेहमी म्हणायचे, आता मी तर थोडंसं पुस्तकातून आणि माझ्या पती परमेश्वराच्या अनुभवातून ऐकलेलं आहे, पण माझे बाबाचं असं म्हणणं होतं की आज आपल्या खेडोपाडी सेवकिनी आहेत, आज त्या गोर गरीब आहेत, ते एकामेकाच्या इथं जाऊन हळदी कुंकू करतात आणि आईला निमंत्रण देतात. तर आई प्रत्येक गावाला जाऊ शकत नव्हती म्हणून बाबाचं म्हणणं आलं की तुम्ही सर्व सेवकिनी एकत्रित तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घ्या. सेवक संमेलन तर जिकडे तिकडे होत होते, छोटे मोठे होत होते पण होत होते, पण सेवकिनी आपले आचार विचार कसे मांडतील. कधी कधी असं होत होतं की सेवकिनीवर दुःख येत होता आणि ते बाबा रागवेल की बाबा काय म्हणेल म्हणून सेवकिनी आपल्या काही गोष्टी खोलत नव्हते. म्हणून बाबाचं म्हणणं आलं की एकत्रित जेव्हा तुम्ही हे सर्व आपले कार्यक्रम करा आणि कार्यक्रम सेवकिनीचा म्हणजे एकच की हळदी कुंकवाचा, त्यामध्ये जेव्हा तुम्ही सर्व सेवकिनी एकमेकाशी मिळा, एकमेकीशी बोला तर सर्वांच्या तुम्हाला बोलता येईल, तुम्हाला मार्गदर्शन करता येईल, तुमच्यावर आलेले दुःख तुम्हाला सांगता येईल, तुम्हाला आपले अनुभव सांगता येईल. आणि हे सर्व होईल तर ते केव्हा होईल? जेव्हा तुम्ही सर्व सेवकिनी एकत्रित भेटाल. तर एकामेकाच्या सहाय्याने कसं होत होतं की आईला सेवकिनी आपले छोटे मोठे दुःख सांगत होत्या आणि ते छोटे मोठे दुःख सांगत असल्यानंतर आई म्हणायची, आई बाबापर्यंत ते शब्द पोहोचवायची. तर या सर्व गोष्टीमध्ये आई जेव्हा बाबापर्यंत दुःख पोहोचवायची तेव्हा बाबा जुमदेवजी जेव्हा त्यांच्या इकडचे
त्यांच्या परिवारातले कोणी आले तर बाबा त्यांना विचारायचे की तुमच्या घरी असं असं आहे का, तेव्हा ते सांगायचे. आता जसं आपण बैठकीत जातो आणि आपले सर्व दुःख आपण जेव्हा सांगतो तसं आधी नव्हतं. बाबाला खूप भीत होते. बाबा म्हणजे याच्यासाठी त्यांना सेवकांना जास्तीत जास्त रागवायचे की माझे सेवक घडले पाहिजे. आज हा मानव धर्म जगात पसरला पाहिजे. आज बाबाचा मुलगा हा मनुभाऊ ठोपरीकर जेव्हा अमेरिकेला आहे तर आज त्या अमेरिकेमध्ये बाबाचं नाव कसं गुंतते की जगाच्या 7व्या क्रमांकावरचे सायंटिस्ट डॉक्टर मनुभाऊ ठोपरीकर, तर डॉक्टर मनुभाऊ ठोपरीकर म्हणून नाहीये तर डॉक्टर मनोहर जुमदेवजी ठोपरीकर, म्हणजे जुमदेवजी ठोपरीकर म्हणजे आमच्या बाबाचे नाव अमेरिकेमध्ये चमकत आहे. तर हे कशामुळे घडलं? आमच्या बाबाच्या ना आईच्या वागण्यामुळे. मुलं कधीही आपल्या सांगण्यावरून शिकत नाही. मुलांना तुम्ही कितीही सांगा ते शिकत नाही, ते आपल्या आई वडिलांच्या वागणुकीवर शिकते. आता मी एक छोटंसंच उदाहरण देते. कितीतरी इथे जाहिरात होतात. त्या जाहिरातीमध्ये कितीतरी लोक सांगतात व्यसन करू नका, सिगारेट पिऊ नका. पण आपल्या घरी जेव्हा आपले वडील बिडी किंवा सिगारेट पितात तेव्हा ते मुलं विचारात पडतात की इकडे एवढं व्यसनमुक्त अभियान लावतात आणि आमच्याच घरी सिगरेटा पितात. असे कार्य घडत असते. तर म्हणून माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे की आम्ही दुसऱ्याला सांगतो किंवा आपल्याच परिवाराला सांगतो तेव्हा आपले मुलं कधी घडत नाही. आपण कसं वागतो, आपण मार्गाच्या रूपरेषेने कसे घरी शब्द वापरतो, आपल्या पती पत्नी बोलण्या चालण्यात कसे व्यवहार चालतात, आपले व्यवहार कसे आहे, आपले आचार विचार कसे आहे, याकडे मुलांचा वॉच करतात. मुलं नेहमी त्या गोष्टीकडे वॉच करत असतात. जसं एखादी जर कोणाचा आपल्याला फोन आला आणि आपण त्यांच्याशी खोटं बोललं तर मुलांच्या लक्षात येते का अरे माझी मम्मी तर म्हणत होती की आपल्या मार्गात सत्य मर्यादा प्रेमानं वागायला लागते, मग माझी मम्मी आता त्या व्यक्तीसोबत खोटं बोलली. म्हणजे थोडं फार चालते आणि ह्या थोड्या फार चालण्यामुळेच मुलं वाईट वळणाकडे वळते. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आम्ही जागृत आहोत, मार्गाविषयी जागृत आहोत आणि जागृत राहिलो पाहिजे. तर आपण जागृत होऊन तर आपला परिवार जागृत होईल. जर एक कुटुंब जर जागृत झाला तर तो कुटुंब दुसऱ्या परिवाराला जागृत करते आणि असे टप्प्याटप्प्यावाईज जसं बाबा हनुमानजी, बाबा जुमदेवजीने भगवंताची जागृती पूर्ण जिल्ह्यात करून दाखवली आहे. कितीतरी क्षेत्रामध्ये बाबाचे दौरे होत होते आणि जिकडे तिकडे जाऊन बाबा जागवत होते. पण आईला सोबत का बरं नेत होते? कारण की बाबा हे स्त्रियांच्या पासून दूर राहत होते. म्हणून बाबाचं म्हणणं होतं की मी जेव्हा बैठकीमध्ये बसलं राहिलं तेव्हा तू सेवकिनींसोबत आपला संपर्क साधा. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना मातोश्री वाराणसी आईने आपल्या मुलाला सुद्धा घडवलं आणि सेवकांना सुद्धा घडवलं आणि आज हा प्रचार आणि प्रसार मानव धर्माचा इतका मोठा झाला. असे सर्व कार्य करत असताना त्या मायमाऊलीला बराच काही त्रास संकटाचा सामना करावा लागला. आणि ह्या सर्व करत असताना तिने समोरचा विचार केला की आज जरी नाही जागत आहे तर उद्या जागेल. आणि आज 26 जानेवारी जनरल होण्याच्या कार्यक्रमात पाहतो आपण, 3 एप्रिलच्या बाबाच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात पाहतो कितीतरी सेवक, किती पब्लिक असते, कितीतरी राज्यातून आलेले असते. ह्या सर्व राज्यामध्ये असतो. पण ह्या बाबा हनुमानजीच्या जय जयकार होते, बाबा जुमदेवजीच्या जय जयकार होते. याचं कारण असं आहे की आम्हाला भगवंताने जागृत परमेश्वर दाखवला, आम्हाला बाबाने जागृत परमेश्वर दाखवला, आम्हाला बाबाने आपल्या कार्यातून दाखवला आहे की तुम्ही हे सर्व करा, तुम्हाला परमेश्वर जागृत उपस्थित दिसते. हे सर्व कार्य करत असताना बाबाला आणि आईला बरेच काही दुःख सहन करायला लागले. पण आईने आणि बाबाने हार न मानता हे सर्व घडवलं. आणि हे सर्व घडवलं कोणासाठी? आपल्यासाठी. आज आपल्या मार्गामध्ये बरेच पदवीधर होऊन गेले आहेत, कारण की तत्वशब्द नियमाने वागलेले व्यसनमुक्त आहेत म्हणून घडले.
आज आपल्या मार्गात व्यसनमुक्त परिवार असल्यामुळे आज तो वरच्या पायरीवर चढत जाते, कधीच तो खाली उतरत नाही. कारण त्याचं दारू गांजा अतिशय व्यसनापासून तो मुक्त राहते आणि त्याच्या तो बाहेर जाणारा पैसा तो त्याच्या परिवारात येते आणि तो परिवारात पती पत्नीच्या आचार विचाराने कार्य करते. तिथेच परमेश्वर कार्य करत असते. बाबाचे शब्द आहे की ज्या सेवकाच्या घरी पती पत्नी आणि परिवारात एकता राहील तिथे परमेश्वर कार्य करेल. कारण असा की आमची आई दुसरा वर्ग शिकली होती ना, 12च वर्षाची होती, पण त्या माऊलीनं 5 जणांचा परिवार कसा घेऊन चालली असत आयुष्यभर. जेव्हापर्यंत आई जिवंत असते तेव्हापर्यंत आईनं 5 भावाचा परिवार घेऊन चालली. आईचा तर एकच मुलगा होता, पण बाकीच्या सर्वांचा परिवार होता. तर ज्या कुटुंबामध्ये बाई समजदार असली, सेवकीनताई समजदार असली, तो परिवार एकतेचा प्रतीक असते. हे माझ्या मते तरी आहे, पण परमेश्वरानेही हे शब्द दिले आहे की जिथे एकता आणि प्रेम आहे तिथे आमचे बाबा जुमदेवजी, आमचे बाबा हनुमानजी कार्य करतात. एवढं सगळं घडत असताना ज्या वेळेस बाबाने आईला सोबत नेत होत होते तेव्हा आई आणि बाबापासून दूर होती, परंतु त्यांच्या मनातून त्यांची एकता होती. अशीच एकता आपण आपल्या परिवारात करावी. मी एक छोटासा अनुभव सांगते. मी माझ्या परिवाराचाच अनुभव सांगते. माझे दोन्ही मुलं आम्ही 3 दुकानं लावले होते. त्या दुकानामध्ये माझे मुलं रात्रंदिवस पैसा पाहत होते. त्यांना अतोनात पैसा दिसत होता. कोरोना काळामध्ये भरपूर आम्ही पैसा कमवला त्या परमेश्वराच्या कृपेने. पण माझे मुलं तेव्हा एक होता 8वीत आणि एक होता 9वीत. माझ्या मुलांनी अजिबात शिक्षण सोडून दिलं होतं. माझे मुलं म्हणे मम्मी आता आम्ही काही शिकत नाही, आम्ही आता आमच्या दुकानात चालवू. पण मी स्वप्न पाहिलं होतं की माझे मुलं काहीतरी घडले पाहिजे. म्हणजे माझ्या मनात तो विचार होता की नाही आम्ही तर व्यापारी आहोत, पण मी माझ्या मुलाला व्यापारात टाकणार नाही. पण माझ्या पती परमेश्वराला मी भरपूर वेळा सांगितलं की पहा तुम्ही मुलांना अभ्यास व्यापारात टाका नको. पण माझ्या पती परमेश्वर म्हणे की ते आता दुकानात चालू लागत, एक कवडीला बसत होता, एक माडगीला बसत होता आणि मी तुमचं ते दुकान चालवत होती. असे आमचे जोमाने चालू होते. पण पहा परमेश्वर कसं आहे, आपल्या ज्या इच्छा असते त्या पूर्ण करते, पण त्या लायक आपली वागणूक आहे का? आम्ही रात्रंदिवस भगवंताला योग मानतो, बाबा मला हा पाहिजे, माझा मुलगा हा बनला पाहिजे, माझ्या पती परमेश्वराला हे मिळालं पाहिजे, पण आमची ते वागणूक आहे का याच्याकडे आम्ही लक्ष द्या. म्हणून मी माझ्या मुलांना भरपूर समजावून सांगत होती का हा पैसा तुमच्या कामाचा नाही आहे. आज आम्ही जे तुमच्यासाठी लाखो करोडो रुपये कमवून देऊन तो व्यर्थ जाणार, कारण की तुम्हाला दिशा दिसणार नाही, कारण की तुम्ही पैशामध्ये व्यस्त राहा आणि तुम्ही मग अवघड खर्च करा. याच्यामुळे तुम्ही वाईट वळणावर वळा. माझे मुलं ऐकायला तयार नव्हते. मी भगवंताला शब्द मांडले. माझे पती परमेश्वर सुद्धा म्हणे आता करत आहे ना, आता कोरोनात लागला, आता शाळाच बंद आहे. मी म्हटलं नाही ते कसे तरी शिकतील, कसे तरी शिकव. तर माझ्या पती परमेश्वराने कानूनाने दिले नाही, पण माझी जिद्द होती की मी माझ्या मुलांना शिकवेल. मी भगवंताजवळ शब्द मांडले. मी सायंकाळी प्रार्थना करायला बसली त्याच दिवशी, आणि त्या दिवशी मी माझ्या मनामध्ये एक ठेवलं की भगवंता मी माझ्या मुलांना जेव्हापर्यंत ते शाळेत जाण्यासाठी हो नाही म्हणत किंवा 0 अटेंडवर जाऊन त्यांनी परीक्षा नाही देत तेव्हापर्यंत बाबा मी सकाळी आणि सायंकाळी विनंती झाल्याच्या नंतर अर्धा जयघोष करून मी रोज योग मागीन, कापराची ज्योत लावून आणि मी माझ्या मुलांसाठी योग मागीन. तर पहा मी कमसे कम महिनाभर भगवंताला ज्योत लावली. म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी विनंती झाली आणि योग मागून मी जयघोष घ्यायची, अर्धा जयघोष, त्याच्यानंतर कापराची ज्योत लावायची आणि मी माझ्या मुलांसाठी योग मागायची. घडलं असं की माझ्या मोठ्या मुलाच्या कळडीला जात असताना एका साखर कारखान्याच्या टर्निंगवर पडला आणि त्याच्या पायाला लागलं. तर त्यांनी मला सांगितलं नाही, त्यांनी आपल्या पप्पाला फोन केले. आपल्या पप्पाला फोन केल्यानंतर त्यांनी मला फोन केला. मला म्हणते असं झालं. मी म्हटलं त्याने तिथंच थांबवा. मी म्हटलं तुम्ही नको जा, मी जातो. तर त्यांना असं वाटलं की का झालं ना का नाही. मला ते नाही म्हणले, पण तेच चालले गेले. मी त्यांच्या नंतर गेली. त्याला काहीच लागलं नव्हतं, पण आमची गाडी इतकी घासली होती
की ते काही सांगायचंच काम नाही. त्याच्यामुळे परमेश्वर कसा घडवते, त्याच्यामुळे माझ्या पती परमेश्वराच्या मनात भीती निर्माण झाली की माझा मुलगा रोज हायवेनं गाडीवरनं जाईन येईन, नाही कधी कमी जास्त झालं सांगता येत नाही. त्यांच्या मनात ते भीती निर्माण झाली. तर त्या दिवशी सायंकाळी माझ्या पती परमेश्वरानं माझ्या मुलाला समजवलं की बेटा, खरंच तू आता त्या दुकानात नको जाऊ, तुझ्या जागी मी जाते आणि तू आपल्या शिक्षणाला वळ. त्याला दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या दिवसभर त्याला लागलं होतं, थोडं लागलं होतं, त्याच्यामुळे त्याला हलका फुलका त्रास होता. त्या दिवशी मी त्याच्यासोबत जास्त काहीच बोलली नाही माझ्या मोठ्या मुलासोबत. पण सायंकाळी जेव्हा मी प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितली आणि त्या दिवशी मी त्याला म्हटलं की म्हणजे माझ्या मुलाचं नाव चैतन्य आहे, मी म्हटलं चैतन तुला म्हणलं अजून एक वेळा भगवंताने योग दिला आहे, तू म्हणलं आता मानून जा. तर त्यानं खूप विचार करून हो म्हणलं. हो म्हणताबरोबर दुसऱ्या दिवशी मी श्रीराम हायस्कूल मध्ये मॅडमला कॉल करून मी त्याला 9वी आणि 10वी 0 अटेंड केली आणि आज माझे मुलं सीईटी करून राहिलेले आहे. माझ्या दोन्ही मुलांना भगवंताने योग दिला आणि आज माझ्या मुलांची तयारी आहे की मुंबईला शिक्षण करण्याला जायची. तर आज माझ्या मोठ्या मुलाने ड्रॉप घेऊन आज त्याने डबल सीईटी केली. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्याला 88% आले आणि आज त्याला 95 अबावच्या प्रसंगात तो तयारी करत आहे. तर हे कोणामुळे घडलं? माझ्या परमेश्वराला माझे तत्वशब्द नियम पटले आणि त्याच्यामुळे हे घडलं. तर हे घडण्यासाठी घरात सगळ्यात ऍक्टिव्ह म्हणजे आई असते. ती शिकली असते हे नाही की ते खूप शिकली आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट केली आहे, ते नाही पाहिजे. आमचे तत्वशब्द नियम बरोबर आहे. आम्ही जेव्हा मुलांसोबत बोलत आहोत आमची लँग्वेज कशी आहे, आम्ही कोणत्या आवाजात बोलत आहोत, आम्ही त्यांच्यावर किती आक्रोश करत आहोत, की आम्ही त्याला किती प्रेमाने घेत आहोत, आम्ही त्याच्याशी मैत्री साधवत आहोत का, मुलं असो किंवा मुली असो. आज मुलांना विश्वास पाहिजे की आमचे मुलं आम्हाला काहीतरी अंदरुनी गोष्टी सांगू शकतील. याच्यासाठी मुलांसोबत जितकं होईल त्यांनी काही चुका केल्या असत, आम्ही नाही केल्या का, आम्ही भरपूर चुका केल्या. पण त्यावेळेच्या वागणुकीत आजच्या वागणुकीत हाच फरक आहे. आजकाल मुलं शिकले सवरले आहे, कारण ते जनरेशन चेंज झाली आहे. त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही होईल तेवढं भगवत त्यांना आपल्या प्रेमाने द्या. तुम्ही प्रेमाने बोला. त्यांच्या हाताने काही चुका घडत असल्या त्या प्रेमाने समजवा. त्यांचा माइंड पास ते केव्हा आपल्या माइंड शांत माइंड मध्ये राहतात. ते जेव्हा आपल्यासोबत फ्री बोलत असले त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रेमाने घ्या. तर नक्कीच मी सांगते मुलं वाईट वळणावर जाणार नाही. तर आपण जर आपला राग द्वेष दाखवला आणि मेन एक असते जेव्हा आई बोलत असली तेव्हा वडिलांनी बोलावं नाही आणि वडील बोलत असले तेव्हा आईने बोलावं नाही. दोघांनाही सोबत बोललं तर मुलांना कोणताही पारा राहत नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आमच्या बाबाने म्हणलं आहे की नवीन नवयुक्ती जीवन जगण्यासाठी मुलांना प्रेरित करा, मार्गाच्या रूपरेषेने वागवा, त्यांना चांगले मार्गदर्शन द्या. तर हेच आमच्या आईने केले, बाबाने केले. तर मुलगा आज अमेरिकेत 7व्या नंबरवर डॉक्टर आहे आणि आमची ही अपेक्षा हीच आहे की आमचीही मुलं काहीतरी घडाव जेणेकरून मार्गाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आज आमचे मुलं जर काही केलं तरी उद्या त्यांचं तिथे नाव एकच येईल, या व्यक्तीचे बाबाचे सेवक आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांची मुलगी आहे. हे सर्व कार्य करत असताना परमेश्वराला समोर ठेवा. परमेश्वर हे कार्य नक्की करते, केल्याशिवाय राहत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की आमच्या तत्वशब्द नियमामध्ये तेवढी ताकद आहे का. आज बऱ्याच सुंदर मार्गदर्शन केले आणि आज मला अध्यक्षपदी निवडले. आज ही बाबाची कृपा आहे. आम्ही शून्यात होतो, आमची परिस्थिती खूप खालावली होती. पण आम्ही जेव्हा पण मी 2003 पासून म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीच मी मार्गात होती. त्यामुळे मी परमेश्वराला कधीही सोडले नाही. मी अनेकाच्याही घरी आली तरी भगवंताला सोडले नाही. मी आपल्या मनात भगवंताला सांगायची की बाबा मी तुमची सेविका आहे आणि तुम्ही मला सांभाळा, माझ्या परिवाराला सांभाळा. हे सर्व करत असताना मलाही कठीणाई आली पण मी हिंमत नाही हारली, कारण की मला विश्वास होता की माझे बाबा हनुमानजी, बाबा झुंडूजी माझ्या सोबत आहे. आणि खरंच माझे बाबा हनुमानजी
बाबा जुमदेवी माझ्या सोबत आहे म्हणून आज पहा मी टप्प्याटप्प्यावाईज नाही तर आज आम्ही एवढे दूरपर्यंत पोहोचलो. सर्व सेवक सेवकी असे पोहोचू शकतात. त्याच्यासाठी त्यांना कसं आत्मसमर्पण पाहिजे, मन मजबूत पाहिजे, ऍक्टिव्ह विचार पाहिजे. हे सर्व ऍक्टिव्ह विचार मी ठेवीन, तुम्ही ठेवा, आपापल्या मुलांना घडवा. आणि माझ्या तरी काही कळत ना कळत चुका घडल्या असेल परमेश्वराला माफी मागते आणि आपले शब्द पूर्ण करते. सर्वांना माझा नमस्कार. चांदीचं ताट, सोन्याची वाटी, रामेश्वरजीचे नाव घेते. आज परमेश्वरी कार्यात हळदी कुंकवाच्या दिवशी सांगितलं आहे. धन्यवाद ताई, आपण आपल्या अनमोल मार्गदर्शनातून आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन दिले, अनुभव सुद्धा सांगितले आणि महत्वाचं म्हणजे मुलांना वळण कशी लावायची हे सुद्धा सांगितले. त्यांच्यासोबत आपण कसं वागायचं, कसं बोलायचं हे सुद्धा सांगितले. त्याकरिता मी आपल्याला धन्यवाद देते. आणि आता वेळ झालेला आहे तरी मी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाकरिता आरतीताई दमाळे यांना आमंत्रित करीत आहे. आभार प्रदर्शनाकरिता मी 2 शब्द बोलत आहे. कार्यक्रम झाला बहारदार, कार्यक्रम झाला बहारदार, मार्गदर्शनही झाले जोरदार. शेवटी उचलले कार्यक्रमाचे भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. तरी भारतीताई दमाळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. सर्व मिळून भगवंता आणि बाबांना प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार जी. भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबा जुमदेवीच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोज शुक्रवारला या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये स्वयं सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्व दुःखी कष्टी मानवाला जागवणारे असे आमचे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित यांना माझा प्रणाम.